तर चला बघा टाबर ते पण हाय करू राहिले. काल आल्या का तुम्ही इकडं नदीत खेळायला आल्यात? मी पण नदी पार करून इकडल्या साईडला आले. आता मी चालले वरती कापूस बघायला. लय दिवसात चाललं होतं माझं कापूस बघायला जायचं. काय चाललंय मोने तुमचं? तिकडे कुठं खेळायचं काम चाललंय तुमच्याकडं? वय हां हा बघित अनुजा खेळती बरं का. कुठे ती अनुजा? हाय हाय कर ना मग. हाय कर ना अनुजा. चला मग हे माऊ. अगं बाया माऊ कशी बसली, दमली काय? नळीवर बसली, पांढरा शर्ट दिसत नाही. चल मग घरी यायचं का नाही? पाण्यात खेळायचं का मग? चला हे मावा अर्जुन इथे गेला कुठं? पूर्वी वाले ए पूर्वी चला आता. पूर्वी चल ना घरी. चला चला लवकर. चल ना मजा वाट राहिली पाण्यात. वावर चला अण्णा पुरीला खेळायला घेऊन आले तिकडं. फोटो काढायचे. चला व्हिडिओ काढतात का? काय काढून राहिला? फोटो काढायचा अनुजाचा. चला मग. अरे सोड ना मला तिकडं पहिले टाबर हाय गाइस. दात देखो हो कितने अच्छे हैं. देखो हो कैसे कर रही है. देखो देखो देखो. हिंदी बोलती का? हाय गाइस. मग आली का काय? खांदू खांदू गेलाय अण्णा हे. हो हो गाइस हो. किती खांदू खांदू गेलाय म्हणलं हे. दाखवा ना मग खाली. खांदू खांदू. मी काय दिसतं ना त्यांना दिसा ना काय. ओय हाय. हे बारक टावर आहे बरं का आमचं. बारक टावर आहे. हे बाय बारका टावर. बारका टुकरा वरती बसलाय आणि मला सोडी रे. बारका टुकरा. मोने अभ्यास झाला का? हॅलो हॅलो गाईज. हॅलो गाईज. हॅलो गाईज. मग मला अशी अशी धरून बस. काढू तो फोटो. हे बघ हिडे. अगं हिडे येतो. निघला का? हा काय? निघला का? नाही निघला. हे काय निघला? हाय गाईज. हाय गाईज. निघला ना. हाय गाईज. देखो देखो ये इसको तो छोड़ना ही पड़ेगा. कापूस फुटला का नाही म्हणलं बघून या. कापूस फुटलेला दिसतं का अण्णा आमचा? तुमचे गोरावाले आले का? नाही अजून. इकडं नाही येत ते. इकडून नाही येत ते. तिकडूनच असते. म्हणलं कापूस फुटला का आमचा? कापूस होय. हा मला एवढं ध्यान दे. हाय गाइस. ये देखो ये बुट्टी घुस रही है. ये बुट्टी सारा धिंगाणाच केलाय पावसाने. हा? लय धिंगाणा केला. ये मेरे पीछे लगी है. नदी से आए हम. नदी से आए हम. देखो ये मेरे पीछे ही कर रही है. मुझे छोड़ नहीं रही है. पुरीला मजा वाटली पाण्यात खेळायला. मस्त हो लय मजा वाटली लय. हा का? जायचं का अजून? मोनी म्हणली होती पण काय म्हणली होती? व्हायचं. पोवायचं. हां. मग पोवली का तू? नाही का मग? तुझी मम्मी कुठे गेली? पूर्वी. हे पूर्वी मम्मी काय करते? घरी आहे मम्मी. काय करते मम्मा घरी? काकी मला काय काकी कुठे गेली? तुला माहित नाही? त्याने येता येतं जुन्या रस्त्याने. लय दिवसातून चक्करला आले मी इकडं आता. हा आज दळण काढलंय. काम नव्हतं काय? दळण दळायचंय.
बाजरीचं दळण म्हणलं हे करा गेले. कापूस गेला, कांदे गेले, कुठून पैसे येतील दिवाळी करायला? कांदे मागत विकले सुरुवातीला चांगले पैसे 13.5 रुपये लवकर होते आपले लवकर होते ना. मी मॅडम खावा आली आता इथं नव्हती. थोडी ढुलती ते काही हा असं होय. मी म्हणलं कमून गप गप आहे काय आणि काय जास्त झालं मला वाटलं ना आणि जास्त खायला घातलं काय काय तुला. शेळ्या वळी टाक काय कुठे दिसा ना तुम्ही? हा दिसले दिसले. काय गाय आणि शेळ्या वळी या तुमच्यात काय एवढ्या बी? काय झालं यार ना ते म्हशीला? हां काय निघालं मग आता? हां बरं बरं आता उठतच नाही काय? कुठं आहे कुंकडे ती? कुठं आहे? असं बाजरी आणली खळ करून घरी. मग आज कुठे गेलते तुम्ही? काय आला असं मी म्हणलं पिशीत हातात घेऊन आलेलं दिसले. हां हां बरं तिथं पलीकडे का? बघा ते जाता जाता भेटून जाते तुमच्या म्हशीला जाता जाता. ही म्हैस दुखत आहे तिचं गाभण आहे आणि बसली उठानाच तिच्या पोटात लोखंड निघलं म्हणते. 2 जीवाची येतो किती बेकार झालंय विचू वाटत. खराब झाली म्हैस जागेवर बसली तर लई खराब दिसते. चला बाई मी इकडे शेंडू राहिले ब्लाऊज आणायला गेले तिकडेच गप्पा मारीत बसले. अजून कपाशी चक्कर मारायची आणि खरं तर मी कपाशी चक्कर मारायला म्हणून वरती आले. म्हणलं वरून कपाशीतून चक्कर मारून येते पण कपाशी चक्कर मारायला आतमध्येच गेले नाही रस्त्यानेच आधी वारलाकडे गेले. म्हणलं ब्लाऊज घेऊन घरी इकडे यावं येता येता कपाशीतून जावं पण तिकडंच गेले. तिकडं गप्पा एवढ्या दिवसातून गेल्यामुळे टाईमपास झाला. आता जाते कपाशीत बघते किती फुटलेला आहे. असला जर फुटलेला तर याचावं लागेल उद्यापासून हळूहळू. कसा चिखल तुडीत आले मी बघितलं. कापूस फुटलाय बोंड दिसू राहिले तर सगळं काळा लेंडे लेंडे वेचून घ्यावं लागणार आहेत. चांगलेच फुटले ते काय. एकेका झाडाला 6-6 7-7 बोंड फुटलेत. याचाच लागणार आहे कापूस. बाय 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 इकडं चांगला फुटला चांगलं पांढरा शिपीत झालं. घरीच कापूस फुटला की नाही विचार करते पण कापूस चांगला फुटलाय. कापूस याचावं लागेल. सगळीकडेच कापूस फुटलाय हो. पाल्यात दिसत नाही पांढरं पण कापूस फुटलाय सगळा. एकेका झाडाला चांगले 9-9 10-10 बोंड फुटले. इकडे एवढं नाही फुटलं या साईडला पण इकडं खाली चांगला फुटला. इथून इकडं पोलपासून खाली चांगला कापूस फुटलेला आहे.
उद्यापासून आता कापसात ड्युटी सुरू करावं लागणार आहे, घ्यावं लागणार आहे कापशीचं. कारण पाऊस जर आला ना तर हे बी वायाला जायला बसले. काय म्हणतात ना, हातचं सोडून पाळ्याची पाठीमाग पळत तशी गंमत होईल ना. चांगलंच फुटलं आहे बा. उद्या याचावं लागणार आहे. एक एक झाड तर पूर्णच फुटलं आहे आता. त्याला आहे ना पाला राहिला नाही ना, पाला कमी झाला आहे त्याच्यामुळे ते फुटू राहिले, उन्हाने तडकू राहिले. उद्यापासून ड्युटी चालू कापसात. मग काय आता इथून इकडं आहे थोडा चिखल, पण मग इथून इकडं नंतर येतं येईल. पण इकडं मागचं तरी येचून घ्यावं लागणार आहे ही साईड. मग इकडं तोपर्यंत जर सुकलं नाही, पाऊस आला तर इकडे येतं येईल. मला ना रानात कापूस फुटलेला दिसला, घरी दमच नाही निघत. असं होतं कधी वावरात येईन कापूस यायची ना, कधी नाही. उद्यापासून आता पहिली ड्युटी चालू करावं लागणार आहे. चला 5-5:30 वाजत आलेत. मी किती वेळ झाला आहे वावरात आलेली, म्हणजे कपाशी फुटली नाही बघायसाठी 3 वाजल्यापासून. म्हणलं 3 वाजता घरून आली, म्हणलं बघून येते. अयो पाय चालले तिकडं लई खोल, पण तिकडं हाय कोरडं जरा, तिथून तिकडंच याचावं लागेल. इकडेच टाईमपास झालाय. किती पाय भरले बघायचे, अशी पाय भरून राहिलेत वावरात. पण अलीकडे साईड नशी पलीकडून नाही, कारण चिखल लवणाच्या साईडने चिखल आहे. कोड्याचं का व्हायना पण येसून घ्यावाच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि नदीतून का व्हायना गोण्या कशा तरी पार्सल करावंच लागणार आहेत. ऊस लय रगड चाललाय. ऊसाचं नाही टेन्शन हो. त्याच्यामुळे ऊस फायदेमंद पीक आहे. पण पाऊस कमी झाला का पाणी नसतं, त्याच्यामुळं ऊस करीत नाहीत. पण ऊस केलाच फायदा आहे, कारण ऊसाला पाणी किती पाऊस झाला तरी टेन्शन नसतं. सगळे पिकं गेले पण ऊसाला काही नाही झालं. ऊस जसून तसंच राहिला, त्याच्यामुळे ऊसच परवडतं आहे. आता पुढच्या वर्षी बघू. तर चला मैत्रिणींना, असा होता आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्की करा. चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.